नमस्ते माय टू फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर एका ताईने कमेंट केली होती की ताई तू कोरफडीचं जे तेल बनवलं होतं त्यामध्ये बरेच इन्ग्रेडियंट्स मिक्स केलेले होते, फक्त आणि फक्त आम्हाला काय करायचं आहे की कोरफडीचं तेल बनवायचं आहे आणि त्यासाठी योग्य पद्धत कोणती आहे हे विचारलं होतं। आणि हा जो व्हिडिओ आहे त्या संदर्भातच होणार आहे, कारण की तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ जो आहे तो फायदेशीर ठरणार आहे। तुमच्याकडे खूप सारे इन्ग्रेडियंट्स नसतील, ते शक्य नसेल, तर फक्त आणि फक्त कोरफडीचं एक पान जरी तुम्हाला मिळालं ना तरी त्यापासून सुद्धा तुम्ही एक चांगलं तेल बनवू शकता आणि खूप साधी सोपी पद्धत आहे। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक कोरफडीचं पान घ्यायचं आणि कोरफड घेताना कशी कोरफड घ्यायची बघा, ज्या कोरफडीच्या पानावरती पांढरे डाग असतात, मागच्या साईडला म्हणा किंवा पुढच्या साईडला म्हणा, शक्यतो मागच्या साईडला कोरफडीच्या पानाच्या मागच्या साईडला पांढरे डाग जास्त असतात, तर तसं आपल्याला पान घ्यायचंय। ते देसी कोरफड असते आणि खूप मोठं जे पान असतं ना त्याचे रिझल्ट असतात, पण ते तेवढं इफेक्टिव्ह नसतं जेवढं की ते छोटं पान असतं पांढरे टिपकेवालं। तर तसं आपल्याला एक पान घ्यायचं आहे आणि कोरफड लावायची। बऱ्याच जणांनी हा सुद्धा प्रश्न केलेला आहे की ताई कोरफड लावताना म्हणा किंवा एखादं रोपटं जरी कोरफडीचं लावलं तर ते जे रोप आहे ना खूप लवकर वाढतं आणि पसरतं सुद्धा खूप जास्त पाण्याची वगैरे पण आवश्यकता नसते। 8 दिवसातून 15 दिवसातून तुम्ही एकदा दोनदा पाणी जरी घातलं तरी पण चालतं। मोठ्या कुंडीमध्ये जर लावलं तर तेवढं ते कोरफड जे आहे तेवढी कोरफड जे आहे ते पसरते। तर खूप देखभाल करायची गरज नसते कोरफडीला। तर तुम्ही घरामध्ये एखादं कोरफडीचं रोप लावा आणि ते 2-3 महिन्यामध्ये भयंकर वाढलेलं तुम्हाला दिसणार आहे आणि त्याचा उपयोग तुम्ही केसांसाठी वगैरे सगळे इन्ग्रेडियंट्स बनवण्यासाठी करू शकता। तर एखादं कोरफडीचं झाड तुम्ही नक्की लावा घरामध्ये, खूप मेहनत लागत नाही, खूप काळजी घ्यायची गरज नाहीये। तर आपण कोरफडीचं पान घेतलेलं आहे आणि हे पान घेतल्यानंतर याला धुवून काढायचं आहे किंवा 5 मिनिट पाण्यामध्ये टाका आणि त्यानंतर धुवून घ्या। आणि कोरफड जिथून आपण कट केलेली आहे तिथं म्हणजे पातळ द्रव येतो, पिवळसर पातळ द्रव येतो, तो व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कोरफडीच्या साईडचे जे काटे आहेत ते काढायचे आहेत। धुतल्यानंतर म्हणजे पुसून घ्यायचं आणि त्यानंतर कोरफडीच्या साईडचे काटे हवे तर काढा, नाही तर तसंच तुम्ही कट करून मिक्सरला फिरवून घ्या किंवा मी तुम्हाला इथं दाखवते। मी हे जे आहे ते आपल्या खास रेसिपींसाठीच आणलेलं आहे, या म्हणजे जे पण आपण तेल वगैरे बनवतो ते कट करण्यासाठी म्हणा किंवा हे खूप इझी जातं, त्यासाठी मी हे घेतलेलं आहे। याचा व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे, तुम्ही सुद्धा घेऊ शकता। तर यामध्ये मी असं या पद्धतीनं कट करते, म्हणजे चॉपर आहे हे आणि यामध्ये या पद्धतीने चॉप करते। हवं तर तुम्ही मिक्सरला सुद्धा लावू शकता, नाही म्हणलं तर तुम्ही काय करू शकता, बारीक याचे तुकडे सुद्धा करू शकता। शक्यतो तुम्ही व्यवस्थित याला मोटाड वाटण्याचा प्रयत्न करा, कारण की तुकडे जेव्हा आपण करतो, कट जेव्हा करतो, मोठे मोठे तुकडे जेव्हा करतो तर ते तेल जे आहे ते बनायला वेळ लागतं आणि तेवढा अर्क तेलामध्ये उतरत नाही जेवढा की आपण या पद्धतीनं वाटल्यानंतर अर्क जो आहे तो तेलामध्ये उतरतो। तर या पद्धतीने मी वाटून घेतलेला आहे आणि त्यानंतर काय करायचं, आपल्याला गॅसवरती एक तवा ठेवायचा आहे। लोखंडाचा तवा, खोलगट जो तवा असतो तो ठेवा किंवा लोखंडाची कढई ठेवा। जर लोखंडाचं भांडं नसेल तर 4-5 लोखंडाचे खिळे सुद्धा त्यामध्ये टाकू शकता। जे पण भांडं तुम्ही घेता, स्टीलचं म्हणा किंवा कोणताही पॅन घ्या आणि त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, लोखंडाचे खिळे टाका आणि मग तेल घालायचं। आता तेल किती घालायचं बघा, इथं मी एक पान घेतलेलं होतं, मीडियम साईजचं एक पान घेतलं होतं आणि त्यासाठी मी काय करणार आहे, 125 ग्राम यामध्ये तेल घालणार आहे आणि हे 125 ग्राम तेल आपल्याला बनवून घ्यायचं आहे। तर 125 ग्राम तेल घेतलं। सुरुवातीला लोखंडाची कढई घेतली आणि त्यानंतर काय केलेलं आहे, त्यामध्ये आपण हे वाटलेलं वाटण घातलेलं आहे, कोरफडीचं वाटण जे आहे ते घातलेलं आहे आणि लगेच आपल्याला तेल घालायचं आहे। हवं तर हे सगळं तुम्ही खाली मिक्स करू शकता, नाही म्हटलं तर डायरेक्ट तव्यावरती सुद्धा मिक्स करून याला शिजवून घ्यायचं आहे। साधारणतः 6 ते 7 मिनिट व्यवस्थित स्लो गॅसवरती शिजवायचं आहे, फास्ट गॅस करायचं नाही आहे। 6 ते 7 मिनिटानंतर याला थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर लगेच आपल्याला गाळून वगैरे घ्यायचं नाही आहे। याला रात्रभर या तव्यामध्ये लोखंडाच्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे आणि सकाळी उठून याला गाळून तुम्ही वापरामध्ये हे तेल घेऊ शकता। लावायचं कसं तर आठवड्यातून 3 वेळा तुम्ही हे तेल लावू शकता। रात्रीच्या वेळेस लावायचं आहे, हवं तर तुम्ही सकाळी शॅम्पू करू शकता, नाही म्हटलं तर तुम्ही घरामध्ये राहत असाल तर तुम्ही शॅम्पू नाही केलं तरी पण चालेल, पण आठवड्यातून 2 वेळा तर कमीत कमी शॅम्पू करावा असं म्हणतात। तर त्यामुळे तुम्ही हवं तर
करा 2 वेळा, नाही म्हटलं तर 1 वेळा आठवड्यातून केलं तरी चालेल. कारण की आपण जर बाहेर जात नसेल, प्रदूषणामध्ये जात नसेल तर घरामध्ये एवढं काय म्हणजे हे नसतं. पण जेव्हा तुम्ही प्रदूषणामध्ये जाता तेव्हा आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा शॅम्पू करावा लागतो. तर अशा पद्धतीनं तुम्ही आठवड्यातून 3 वेळा हे तेल वापरायचं आहे आणि नियमित याचा वापर करायचा आहे. बघा, कोणत्याही गोष्टी लगेच लग रिझल्ट दाखवत नसतात. म्हणजे आयुर्वेदिक ज्या वस्तू असतात लगेच लग आज लावलं उद्या रिझल्ट येईल असं अजिबात होत नाही. तर यासाठी नियमितपणा हा हवाच असतो. नियमित आपल्याला हे किती दिवस करायचं आहे, 2 महिने करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा हेअरफॉल पण कमी होणार आहे आणि केससुद्धा झपाट्याने वाढायला मदत होणार आहे आणि केससुद्धा झपाट्याने वाढायला मदत होणार आहे आणि केस जे आहेत ते खूप जास्त सिल्की सुद्धा तुम्हाला झालेले दिसणार आहेत. केसांमध्ये चमक आलेली तुम्हाला दिसणार आहे. अशा अनंत फायदे या कोरफडीच्या तेलाचे आहेत. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. खूप साध्या सोप्या पद्धतीनं मी तुमच्याशी हे शेअर केलेलं आहे आणि हो, नियमित वापरायचं नक्की आहे. तर चला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. मी अशा प्रकारचे व्हिडिओ जे आहे ते घेऊन येत असते आणि म्हणजे कमेंट बॉक्स बघा तुमच्यासाठी असतो. तुमच्या काही समस्या असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता, म्हणजे मला माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. तर नक्की सांगा, मी प्रयत्न करेन की त्या समस्यावरती काही उपाय आहे का बघून तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न नक्की करेन. तर चला, भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.